गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे की आज तुम्ही एका बाजूला एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना करतात, एका बाजूला मुलीवर अत्याचार होतात. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. तुम्ही करतात काय? त्यांनाच कळत नाही आपण काय करतो ते. लाच काढताय, कदाचित तुमच्यावरती गुन्हा देखील दाखल करू शकतात. मुख्यमंत्र्यांची लाच काढणं कितपत होईल? आमच्यावर अशी कितीही गुन्हे होऊ दे ना, आम्ही पूर्वीपासून सांगतो आम्ही लढतो मध्ये, तर त्याने आम्हाला द्यायचं होतं, आम्हाला बंद करायचं. मग आम्ही ताकद दाखवून दिली असती का हा बाळासाहेबांचा शिवसैनिक, हा उद्धव साहेबांचा शिवसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा या पलटा तर आम्ही दाखवून दिला असता. आणि आज त्याचप्रमाणे तुला दुसरी गोष्ट सांगतो, आणि विरारमध्ये जे काही शाळा चालक आहे, संस्था चालक आहे, त्यांना मी जाहीर इशारा देतोय का यापुढे जर तुम्ही आमच्या मुलींची काळजी घ्या, आणि जर कुठे वेळवाकडं घडलं तर मग काय होईल सांगता येणार नाही. मग तिकडे जाऊन फटकावून काढू त्यांना. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. 2 ते 3 दिवसापूर्वी बदलापूरला जी घटना घडली, त्या घटनेने बदलापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आज महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, परंतु हायकोर्टाने महाविकास आघाडीला दणका दिलेला आहे. महाविकास आघाडी आता बॅकफुटला गेलेली आहे असं म्हणतात. आज महाविकास आघाडीच्या वतीने आपल्याला मूक मोर्चा काढताना दिसतात, सर्वीकडे निदर्शनं करताना दिसतात. जाणून घेऊया यावेळेला आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची पदाधिकारी आहेत. आपल्यासोबत यावेळेला दिलीप पिंपळे आहेत, त्याचबरोबर महिला आहेत शिवसेनेच्या. जाणून घेऊया ताई, ही जी घटना घडली आहे याचा तुम्ही निषेध व्यक्त करताय, नेमकं तुमच्या मनामध्ये काय आहे? बरोबर आहे का? तर लहान मुलीवरती जर अत्याचार होत असेल तर म्हणजे जनतेचं असं मत आहे किंवा आमच्याही सर्व लेडीजचं असं मत आहे की जर लहान मुली सुरक्षित नसतील किंवा जर महिला सुरक्षित नसतील तर अशा सरकारचा मी जाहीर निषेध करते. जेणेकरून समजा की शाळेमध्ये असतील, कामावरती असतील, विविध कारणाने स्त्रिया बाहेर पडत असतात, जर त्या सुरक्षित नसतील तर कोणतीही योजना आणून किंवा काही करून महिलांचं समाधान होणार नाही. शिक्षणावरती असेल बरोबर, किंवा बेरोजगारी वाढत चालले त्याच्यावरती असे बरेच प्रश्न पडलेले आहेत, जेणेकरून सरकारला जाब विचारायचं आहे. आज आंदोलन होतं आमचं, तरी सरकारने त्याला परमिशन दिली नाही, तरीही आम्ही इकडे चंदनसारला शाखेवरती मूकमोर्चा करत आहोत. का तर सरकार जेव्हा जेव्हा जनता बोलायचा प्रयत्न करते तेव्हा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. आज बरंच काही बोलायचं होतं पण परमिशन नसल्यामुळे आम्ही नाही बोलू शकलो, पण आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही मूक आंदोलन करत आहोत. जे 3000 रुपये आता महिलांना आलेले आहेत ते 3000 तुम्ही घेणार का? नाही, मी फॉर्म भरला नाही आणि त्यामुळे प्रश्नच येत नाही की घेण्याचा. फॉर्मच भरला नाही? फॉर्मच भरलेला नाही भरला फॉर्म? नाही भरला की असं वाटलं नाही की भरावं, जेणेकरून नाही भरला. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुमचे 1500 रुपये नकोय, आम्हाला सुरक्षा हवी. जाणून घ्या आपल्यासोबत दिलीप पिंपळे आहेत. पिंपळे साहेब असं म्हणतात की काल हायकोर्टाने आदेश दिलेला आहे की तुम्ही बंद करू शकत नाही. सत्ताधारी असं म्हणतात की महाविकास आघाडी बॅकफुटला गेली, नेमकं काय? अरे हे संडांचं सरकार आहे, मर्दाचं नाही मिळत. जर मर्द असते ना तर ते कोणातरी एका फडतूस कारखान्याला उभं करून जर त्यांनी पुढे नसतं केलं आणि त्याच्या थ्रू त्यांच्या आडून त्यांनी आमच्यावर ही वेळ आणलेली आहे की आज तुम्ही असं सांगतात. जर त्यांच्या दम असता फडणवीस मध्ये तर त्यांनी आम्हाला द्यायचं होतं, आम्हाला बंद करायचं. मग आम्ही ताकद दाखवून दिली असती का हा बाळासाहेबांचा शिवसैनिक, हा उद्धव साहेबांचा शिवसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा या पलटा भूल नसती तर आम्ही दाखवून दिला असता. आणि आज त्याचप्रमाणे तुला दुसरी गोष्ट सांगतो, आणि विरारमध्ये जे काही शाळा चालक आहे, संस्था चालक आहे, त्यांना मी जाहीर इशारा देतोय का यापुढे जर तुम्ही आमच्या मुलींची काळजी घ्या, आणि जर कुठे वेळवाकडं घडलं तर मग काय होईल सांगता येणार नाही. मग तिकडे जाऊन फटकावून काढू त्यांना. एवढं मात्र या सगळ्या संस्था चालकांनी आणि शिक्षण सम्राटांनी जाहीरपणे आम्ही तुम्हाला दिलेला हा इशारा आहे. त्याचप्रमाणे आज जे मी आज करतोय ते एकनाथ शिंदे, दाढीवाला बाबा, बंधू बाबा, त्यांनी जो आमचा पिक्चर काढला धर्मवीर, त्या या धर्मवीर मध्ये ज्यावेळेस एका महिलेवर अत्याचार होतो त्यावेळेस त्याला खेचून मारलं जाते, आणि तोच एकनाथ शिंदे आज गुन्हेगाराला वाचवतोय. इतका निर्लज्ज आणि नालायक मुख्यमंत्री मी बघितला नव्हता. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. शिंदे सरकार, शिंदे सरकार, शिंदे सरकार, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. आपण एकंदरीत जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आता तीव्र संताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक करतायत. जाणून घेऊया आपल्यासोबत यावेळेला शिवसेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे जनार्दन पाटील जना मामा आहेत. मामा, विरोधकांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींचं तुम्ही कुठेतरी वापर करताय आणि जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करतायत, तुम्ही महाराष्ट्र बंद करण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतायत, असं विरोधकांचं म्हणणं आहे.
आणि बरेच वर्षात आमचा शिवसैनिकांचा एकदम उत्साह होता कालपर्यंत, की बाळासाहेबांच्या वेळी आम्हाला हमेशा आदेश येत होते की महाराष्ट्र बंद करा, आणि एक शिवसेनेच्या एक इशाऱ्यावरती महाराष्ट्र बंद होता. सर्व शिवसैनिक खुश होते की आज आम्हाला दाखवून द्यायचं होतं विरार वसईमध्ये शिवसेनेची ताकद काय आहे. जर हा बंदच आम्हाला बंद करायला जर चान्स मिळाला असता, नक्कीच दाखवलं त्यावेळी शिवसैनिकांनी की या परिसरामध्ये बंद कसा होतो, शिवसैनिक रोडवर उतरल्यानंतर काय हालत होते हे दिसले असतात. पण ठीक आहे, आम्हाला आता उद्धव साहेबांचा आदेश आहे की प्रत्येकाने कालीपट्टी बांधून निषेध करा. मी पूर्ण काले कपडेच घातलेत आज. राहिला प्रश्न, ते दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही फेल आहेत. गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे की आज तुम्ही एका बाजूनं एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना करतात, एका बाजूनं मुलीवर अत्याचार होतात, आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. तुम्ही करतात काय त्यांनाच कळत नाही आपण काय करतो ते. एका बाजूला लाडकी बहीण योजना काढली, एका बाजूला मुलीवर अत्याचार होते, तुम्हाला हे सांभाळत नाही तर राजीनामा द्या, एवढंच आम्ही सांगणार आहे. तुम्ही लाच काढताय, कदाचित तुमच्यावरती गुन्हा देखील दाखल करू शकतात. मुख्यमंत्र्याची लाच काढणं कितपत होतं? आमच्यावर अशी कितीही गुन्हे होऊ दे ना, आम्ही पूर्वीपासून सांगतो आम्ही लढतो, त्यांना माहिती आहे आमची आदत, आम्ही काय ते. अरे गुन्हे दाखल केले तर आम्ही जाऊ आतमध्ये, काय फरक पडत नाही. ते पण म्हणतात ना की आम्ही आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहात. दिघे साहेबांचे शिष्य असते ते असं काम केलं नसतं. तुम्हाला माहिती आहे धर्मवीर पिक्चर मध्ये ज्या आमच्या भगिनीवरती अत्याचार झालेला होता, त्यावेळी दिघे साहेबांनी काय त्याच्यात परिस्थिती त्यांनीच दाखवलेला पिक्चर आहे. मग आज ते मुख्यमंत्री आहेत, दिघे साहेबांचे जे खरोखर शिष्य आहेत, मग दिघे साहेबांचे विचार घेऊन चाला ना. आज त्या मुलीवर अत्याचार झालाय, एका बाजूला तुम्ही महाराष्ट्र बंद करता, त्यांना तुम्ही विरोध करता. तर दिघे साहेबांचे शिष्य असेल तर असं काम करत नाही. लक्षात आलं का तुमच्या? दिघे साहेबांचे शिष्य हे सडीतोड उत्तर देणारे आहेत. मुख्यमंत्री दिघे साहेबांचे शिष्य होऊ शकत नाही. जनार्दन पाटील जनमामाचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघेचे शिष्य असू शकत नाही. असं असताना हे पाहण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळात या सगळ्या घटनेमध्ये शिवसैनिकांची भूमिका काय असणार आहे. आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. पाहण्यासारखं ठरेल की शिवसैनिक येणाऱ्या काळात कशा प्रकारे या सगळ्या भूमिका आपल्या समोर आणतील. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.